पुढची बातमी बघूयात। इंदोरीकर महाराज यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे। पत्रक काढून इंदोरीकर महाराजांनी महिला वर्गाची दिलगिरी व्यक्त केली आहे। माझ्या वक्तव्याने जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगीर आहे असं म्हणत इंदोरीकर महाराजांनी हे पत्रक काढले। मुलगा आणि मुलगी प्राप्तीसाठी समविषमचा फॉर्म्युला वापरला जातो असं वक्तव्य इंदोरीकरांनी केलं होतं। त्यामुळे आता फक्त दिलगिरी व्यक्त करून महिला खरोखरच शांत होणार आहेत का हा खरा सवाल आहे। कारण तृप्ती देसाई आता इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात चांगल्याच आक्रमक झालेले आहेत। दिलगिरी केवळ व्यक्त केलेली आहे, माफी का नाही मागितली असा सुद्धा सवाल आता विचारला जातोय। आणि यानंतरची बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची। न्यूज 18 लोकमतने सातत्याने बातमी लावून धरली होती। कर्नाळा सहकारी बँक घोटाळा प्रकरणाची हा घोटाळा आम्ही समोर आणला होता आणि इथल्या या सगळ्या खातेदारांची काय अवस्था हे आम्ही वारंवार दाखवलं होतं। आता याचाच इम्पॅक्ट म्हणून 76 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माजी आमदार विवेक पाटील हे कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आहेत। या बँकेमध्ये बोगस कागदपत्र दाखवून तसेच बोगस खातेदार उभे करून जवळपास 515 कोटींपेक्षा सुद्धा जास्त कर्ज देण्यात आलेली होती आणि त्याच हे प्रकरण कायम न्यूज 18 लोकमतनं लावून धरलेलं होतं। त्याचाच परिणाम म्हणून अखेर आता या प्रकरणी 76 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले। पुढची बातमी बघूयात। NPR कायद्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक महिला सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधी आणि या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद